तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये। तर आजचा वार आहे बघा, रविवार। आता टायमिंग झालंय 7:30 आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे। सकाळपासून मी ब्लॉग केलाच नव्हता, तर मी म्हणलं चला थोडंसं आपलं बेसिक मेकअपचं सामान आणलं होतं मी, म्हणलं ते पण तुमच्यासोबत शेअर करू। माझं रुटीन आणि रेसिपी मी शेअर करत असते, तर मी पहिल्यांदा आज मी मेकअपचं थोडंसं सामान आणलं आहे, ते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी घेतलं आहे। आणि मी काल गेले होते पार्लरमध्ये, तर पार्लरमध्ये गेल्यानंतर त्या ताईचं पार्लर पण होतं आणि थोडंसं मेकअपचे प्रोडक्ट असतात ते पण सामान होतं, तर त्यांच्याकडून मी प्रोडक्ट घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा काय ह्यातला यूज करणार आहे। आणि आता सण वगैरे पण सुरू होतील आणि काय थोडं कार्यक्रम वगैरे पण असतात, तर आपल्याकडे थोडंसं बेसिक मेकअपचं सामान तर पाहिजेच। माझ्याकडे काहीच नव्हतं आणि मेकअपचं मला म्हणजे इतकं मेकअप मला जमत नाही करण्यासाठी, पण म्हणलं आपण थोडंसं सामान आणलं तर आपल्याला पण थोडं माहिती पण होईल आणि थोडासा बेसिक मेकअप आपण पण शिकू। आणि युट्यूबवर तर सांगतातच कसा मेकअप काय थोडंसं ते पण, त्यामुळे मी थोडंसं सामान पण आणलं आहे आणि तुमच्यासोबत म्हणजे शेअर पण करू आणि प्राइस पण सांगते किती रुपयाचं घेतलेलं आहे। ते पहिलं तर घेतलेलं आहे क्लिन्झर घेतलेलं आहे मी, क्लिन्झर हे पण छान आहे, ह्याची किंमत आहे 70 रुपये भेटलेलं आहे हे पण क्लिन्झर। आणि हे घेतलेलं आहे एक प्रायमर घेतलेलं आहे, तर हे भेटलं मला 70 रुपयामध्ये भेटलेलं आहे आणि हे प्रायमर फक्त महाग भेटले म्हणजे 190 रुपयाचं आहे, तर हे पण छान आहे। आणि त्यानंतर मी इथं घेतलेली एक बेबी क्रीम, तर हे आपल्या स्किन टोन शेडनुसार देतात बरं का, तर म्हणलं चला बेसिक मेकअपसाठी असावेत हे आपल्याकडे म्हणून घेतले। त्यानंतर हे कॉम्पॅक्टचं एक पावडर घेतलेलं आहे, म्हणजे हे पण असं हे घेतलेलं आहे, तर छान आहे हे पण। आणि ह्याची प्राइस आहे 65 रुपयाचं भेटलंय हे पण। आणि हे एक घेतलंय आणि एक घेतलेलं आहे। आणि त्यानंतर लिपस्टिक एक घेतलेली आहे ही, तर हा असा कलर घेतलेला आहे लिपस्टिकचा, तर असा शेड घेतलेला आहे, तर दिसतोय का नाही कॅमेऱ्यात काय माहित नाही, पण असा शेड घेतलेला आहे, तर छान आहे लिपस्टिक पण, म्हटलं मी पण घेतली। त्यानंतर हे घेतलेलं आहे, हे मी त्या दिवशी झुडिओमध्ये गेले होते ना, तर हे लिप ग्लॉस घेतलं होतं, तर हे असं छान आहे हा पण। तर हे माझा बारका मुलगा माझ्यासोबत होता, तर तो म्हणला घे मम्मी आपण लिपस्टिक वगैरे पण हे लावत नाही तर हा यूज करू शकतो, तर हे पण छान आहे एकदम असं। तर हे शेड मध्ये घेतलेलं आहे असं लिप ग्लॉस पण घेतलेलं आहे आणि छान असे प्रोडक्ट भेटलेले बरं का आपल्याला मेकअप करण्यासाठी। आणि त्यानंतर हे घेतलेलं आहे नेल पॉलिश एक घेतलेली आहे, तर नेल पॉलिश पण अशी घेतलेली आहे, तर मी जवळून पण दाखवते कसे कसे प्रोडक्ट घेतलेले। तर हा शेड घेतलेला आहे नेल पॉलिशचा पण। तर असं छोटंसं असं बेसिक सामान मी घेतलेलं आहे, मेकअपचं सामान पण घेतलेलं आहे आणि शेअर पण करू, छोटासाच असा ब्लॉग करू म्हणलं। आणि सकाळी एक पार्सल पण आलं होतं, तर हे छान असं दिवा लावण्यासाठी आपलं असं लावला दिवा, तर छान वाटतं हे पण, त्यामुळे हे एक घेतलेलं आहे। आणि त्यानंतर त्यासोबत ह्या 2 बॉटल पण आलेल्या आहेत आणि त्यामध्ये एक छोटासा असा दिवा पण आलेला आहे, तर हे भेटलं मला 133 रुपयामध्ये भेटलेलं आहे। तर असं हे पण छान आहे बरं का, आज चालू होतं पार्सल मध्ये चला शेअर करू। तर आज काय मी रुटीन माझी रेसिपी नाही शेअर केली, तर थोडंसं मेकअपचं सामान जे आणलं होतं ते शेअर केलेलं आहे आणि कसं आणलेलं आहे आणि जवळून पण एकदा मी दाखवते कुठल्या ब्रँडचं घेतलेलं आहे म्हणजे असं, आणि प्राइस पण सांगितलेली आहे। तर इतकं तर बेसिक मेकअप आला पाहिजे। तर मला जास्त मेकअप वगैरे करताच येत नाही का, पण म्हणलं हे असे थोडेसे प्रोडक्ट आणले तर आपण पण माहिती पण होती ना आपल्याला यूज पण कसे करायचे, आणि थोडासा मेकअप करता आलाच पाहिजे। आणि बिलकुलच येत नाही मला मेकअप करण्यासाठी, करता येत नाही, तर म्हणलं हे आणलेत प्रोडक्ट आणि मी पण शिकल। आणि युट्यूबवरती पण भरपूर असे व्हिडिओ बघा का मेकअपचे, तर ते पण मी बघत आणि कसा मेकअप करायचा आणि मेकअप केल्यानंतर पण शेअर करत। आणि आजचं कसं आणलेलं आहे सामान, आणि सगळ्यांकडे असलच, आता हे असं नाही की नसणार हे कुणाकडे असलच, पण मी पहिल्यांदाच घेतलेलं आहे। माझ्याकडे आधी फक्त हे पावडर होतं, पण हे नव्हतं ब्रँडचं, दुसऱ्या ब्रँडचं होतं। आणि म्हणजे आपलं मेकअपचं असतं ना 6 बॉक्स म्हणतो त्यातलं होतं हे ते, आणि ते लावलं ना माझ्या चेहऱ्याला पिंपल्स येत होते म्हणून मी ते लावतच नव्हते। आता हे बघू कसं आहे, तर असं सामान आणलेलं आहे बघा। आणि कसं आहे ते पण सांगा, मला बाहेर पण जायचं होतं, म्हणजे गावाला जायचं जाणार आहेत आणि त्यासाठी मी इतकं असं मेकअपचं सामान आणलेलं आहे। आणि आता सण वगैरे तर सुरू झालेलेच आहे, आता मार्च महिना सुरू झालेला आहे, तर म्हणजे असतातच सगळं कार्यक्रम लग्न वगैरे पण असतात कुणाचे काय, तर त्यासाठी म्हणलं हे घेतलेलं आहे। आणि कसे सामान घेतलेलं आहे ते पण कमेंट करून सांगा।
व्यवस्थित घेतलेत का आणि मी काही चुकलं पण असेल माझ्याकडून बोलताना तर ते पण समजून घ्या. आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू. जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.